आणि पंचायत समितीची इलेक्शन चालू झालेली आहे आणि या इलेक्शनच्या आता आपण अंतिम टप्प्याकडे, शेवटच्या प्रचाराच्या टप्प्याकडे चाललेलो आहोत. तर या प्रचाराच्या समारोपाकडे जात असताना आम्ही या सांगली मिरज आपण असणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये आपण शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं 6 उमेदवार मिरज मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला उभा केलेत आणि 7 उमेदवार हे पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढतायत. आणि त्या निवडणुकीचा प्रचाराचा एक भाग म्हणून माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, हे आपल्या प्रचाराच्या सभेसाठी बेडग येथे आणि मालगाव येथे सभा घेण्यासाठी येत आहेत. बेडगची जी सभा आहे ती उद्या 4 तारखेला दुपारी 12 वाजता बेडग येथे मरगुबाई मंदिराच्या इथं ही जाहीर सभा होते आणि त्यानंतर ती सभा संपल्या 1 वाजता मालगावला ग्रामपंचायत समोर सुद्धा आम्ही ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. अशा आपले जिल्हा परिषद 2 गटामध्ये प्रचार सभा घेण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदयजी सामंत साहेब आणि जिल्ह्यातील आमदार सुहासजी बाबरसाहेब येतील, आमचे शिरोळचे आमदार खासदार असणारे धैर्यशील माने साहेब आहेत, आमचे डबल महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार दादा पाटील आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आम्ही बेडगमध्ये जनस्वराज्य पक्षाची युती करून लढतोय आणि जनस्वराज्य पक्षाचे नेते आम्ही विनयजी कोरे साहेबांना निमंत्रित केलेलं आहे. तर ते उपलब्ध झाले तर येतील, अन्यथा समित दादा कदम आपले प्रदेशाचे अध्यक्ष आहेत तेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जनस्वराज्याचे तिथले स्थानिक नेते जे आहेत आपल्या जिल्ह्याचे अमरसिंह दादा पाटील असतील आणि आमच्या घटक पक्षातील इतर सर्व आरपीआयचे आणि इतर पक्षाचे नेते मंडळी, शिवसेनेचे आमच्या सांगली जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ असतील, दुसरे संजय बापू विभूते असतील, आनंदभाऊ पवार असतील, आमचे गौरव नायकोडी असतील संघटक, असे हे ज्येष्ठ नेते मंडळी प्रचाराच्या या अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी येणार आहेत. आणि त्यासाठी आमचे बेडगमधील सर्व आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते, मालगावमधील सर्व कार्यकर्ते आणि आमच्या मतदारसंघातील सगळेच कार्यकर्ते एकवटून कामाला लागलेले आहेत. कमी वेळात आम्हाला शॉर्ट नोटीसमध्ये आम्हाला ही सभा मिळालेली आहे, परंतु उद्या जे आपल्या ह्या बेडगमध्ये आणि मालगावमध्ये या जनतेच्या संवाद साधण्यासाठी आणि इथले असणारे प्रश्न समजून घेऊन त्यावरती चर्चा करण्यासाठी उदय सामंत साहेब येत आहेत. त्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून सर्व जनतेला असं आवाहन करेन की सर्व मतदार बंधू भगिनींनी मालगाव आणि बेडग येथील सभेला उपस्थित राहावं. आम्ही आता 31 ठिकाणी जिल्हा परिषदला जिल्ह्यातून उमेदवार उभा केलेले आहेत. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, यावेळेला मागच्या वेळेला शिवसेनेचे आमचे 3 जिल्हा परिषदेचे उमेदवार आले होते खानापूर आटपाडी मतदारसंघातून. यावेळेला 2 अंकी संख्या ही नक्की असेल आणि 2 अंकी संख्या नक्की आमच्या जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीची ही मॅजिक फिगर असणार, एवढंच मी सांगतो.